बारामती लोकसभा मतदारसंघातील राडेबाज भाषा आता चर्चेचा विषय आहे। बारामती म्हणजे पवार ही गेली 40 वर्षांचे समीकरण। पुलाखालून बरेच पाणी गेले, पण खासदार आमदार पवार कुटुंबातलाच असतो। माजी मंत्री विजय शिवतारे यांनी वर्मी घाव घातला आणि पवार कुटुंबावर निशाणा साधला। खरे तर त्यांचा रोख अजित पवारांवर होता आणि आहे। गेल्या विधानसभेला शिवतारे पुन्हा कसा निवडून येतो तेच बघतो असे दादाने धमकावले। पुरंदरमधून अगदी पद्धतशीरपणे शिवतारेंचा कार्यक्रम झाला। आता त्या अपमानाचा बदला घेण्याची अचूक वेळ आली म्हणून शिवतारे उसळून आले। बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार म्हणजेच दादांना खिंडीत गाठायची संधी शिवतारेंना मिळाली। महायुतीत शिंदे गटाचे नेते असलेल्या शिवतारे यांनी आपण बदला घेणार असे जाहीर म्हटले आणि गाठीभेटी सुरू केल्या। विजय शिवतारेंचा तो पावित्र्य अडचणीचा ठरू शकतो हे दादांच्या ध्यानात आले। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना बोलावून चर्चा केली। वाटले होते सगळे मिटले, पण झाले उलटेच। शिवतारे आणखी तावातावाने तुटून पडले। पवारांचे खानदानी राजकीय वैरी असलेल्या माजी मंत्री अनंतराव थोपटेंसह सगळ्यांशी चर्चा करून त्यांनी अजितदादांना उचकावलं। आता हा वाद आणखी चिघळलाय। शिवतारेंच्या विरोधात दादांच्या राष्ट्रवादीने राज्यभर नारेबाजी सुरू केली। बारामतीत युती धर्माचे पालन केले नाही तर ठाणे शहरात म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात वेगळा विचार करण्याचा इशारा देण्यात आला। शिवतारेंचा बोलविता धनिक कोण यावर थेट शिंदेंवर संशय व्यक्त करण्यापर्यंत मजल गेली। या निमित्ताने शिंदे आणि अजितदादा यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला। शिवतारे गप्प बसले नाही तर त्याचा परिणाम शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव आणि मावळात खासदार श्रीरंग बारणी यांच्याबाबत दिसेल असा इशारा राष्ट्रवादीने दिला। मावळातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी शिवतारेंना इशारा देताना मुंबईचा रस्ता मावळातून जातो असे म्हणत अप्रत्यक्षपणे धमकावले। शिवतारेंनी सुद्धा कोण बापू भेगडे, कोणामध्ये दम असेल त्यांनी मला अडवून दाखवावे, मी घाबरत नाही। शिवतारे डबक्यात नाही तर समुद्रात पोहणारा माणूस आहे असे म्हटले। पाहता पाहता भेगडे आणि शिवतारे यांच्यातच जुंपली आहे।